आता सध्या तुम्हाला एक सांगायचं आहे, मराठी शाळा इंग्लिश स्कूल शाळा यातला फरक. ज्या पालकांना थोडासा स्टेटस टिकवायचा आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, तर ती मोठं गर्व आणि युगो आहे असे पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियममध्ये टाकतात. इंग्लिश मिडियमचा आणि मराठी मिडियमचा शिक्षणाचा दर्जा बघितला तर मराठी शाळेत शिक्षण सगळं उत्तम. आतापर्यंत IPS अधिकारी झाले, स्वतः पालक शिकले, हे मराठी शाळेतनं शिकले ना. मग इंग्लिश स्कूलला का टाकताय? तिथं नुसतं मी आई कमिंगन, ए कमिंगन, सी कमिंगन, मम्मी डॅडी मनासाठी तुम्ही टाकता का त्याचं भविष्य नुसते टाकता? उद्या जर तो विद्यार्थी 10वी-12वी नंतर गेला पुढं, त्याला काय मराठीचं काय जमतं? शून्य अभ्यास असतो. मराठी शाळेतला पाया मजबूत करत असेल तर प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला मराठी शाळेमध्येच घातलं पाहिजे. जिल्हा परिषद वाचवायच्या असतील, मराठी शाळा वाचवायच्या असतील, मराठी शिक्षण वाचवायचं असेल, मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळेमध्ये प्रत्येक पालकाने पाल्याला टाकतं. काळाची गरज आहे. आता सध्या शासनाचं आपण धोरण बघतो, शासनाने जिल्हा परिषद शाळा बंद पडावी धोरण आखले का असं आम्हालाच वाटतं. इंग्लिश स्कूलला जी शाळा मान्यता दिली, त्या इंग्लिश स्कूलमध्ये कुठल्या शिक्षकाची डिग्री आहे, कुठल्या शिक्षक कॅपेबल आहे. आता तिथं 12वी-15वी शिक्षक तुला शिकवते 9वी-8वीला, आणि ह्या मराठी शाळेमध्ये तो DED झाला पाहिजे, MBA पाहिजे असे शिक्षक ह्या शाळेमध्ये. तरी पालक येड्या सोय घेऊन चांगले व क्लासून अधिकाऱ्यापासून ते चांगल्या उच्च दर्जाचे काय पत्रकार असतील, काय सामाजिक राजकीय क्षेत्रात काम पुढार, हे आपल्या पाल्याला का टाकतं इंग्लिश स्कूलमध्ये? आपला स्टेटस टिकवायचा आहे का पैशामुळं? तर प्रत्येक पालकांना आव्हान आहे की आपल्या विद्यार्थ्याला मराठी शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा ह्या शाळेमध्येच आपल्या विद्यार्थ्याला तिथं ॲडमिशन घ्यावं आणि त्याचा शिक्षणाचा दर्जा वाढावा. भविष्यामध्ये तीच मुलं IPS अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकतात. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत जे घडले घडू शकतात. तरी असं एवढं पाल्याने थोडा आपला विचार करावा. एवढं मला दोन्ही शाळेतला फरक का सांगितला की आता सध्या मराठी शाळेमध्ये जवळजवळ 20-30% सुद्धा कुठं तुम्हाला सांगतो पटसंख्या नाही, पण इंग्लिश स्कूलमध्ये 100% पटसंख्या पैसे भरून ज्या पालकाला तुम्हाला तो खायला मागाय, जे पालक रोज रोटी करण्यासाठी रानागोनात जातात, भटकतात, असे पालक पैसे भरतो का तर मुलगा घडावा म्हणून. मराठी शाळेत घडत नाही. घडावा आपला पाल्य घडावा, त्यामुळं ते मराठी शाळेत इंग्लिश मिडियम टाकतात. तर अशांनी मोठी चूक करू नये. भविष्यामध्ये मराठी शाळेचा दर्जा वाढवा, ह्याच शाळेने आपल्या मुलांना पाठवा, ही एवढं मी एक आव्हान करतो.